नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आमच्या इथे एक बाग आहे बरं का, आणि या बागेमध्ये बरेच जण संध्याकाळच्या वेळेस असे पाय मोकळे करायला येतात. सकाळी पण बरेच जण असतात की सकाळचे वॉकवाले वेगळे असतात, मॉर्निंग वॉक करायला आलेले वेगळे असतात, आणि संध्याकाळी मात्र हवा खायला, छान गप्पा टप्पा करायला असे ग्रुप बसलेले असतात. तर एक जोडी आहे बरं का, असेच साधारण दोघंही 75 ते 80च्या दरम्यान असलेली छान जोडी आहे. तर ते दोघं इतके छान गप्पा मारतात, म्हणजे मला असं ते रोज बघून बघून खूप छान वाटायचं की अरे किती छान दोघं गप्पा मारतायत बरं का. आणि मग आता रोज एकमेकांना बघून बघून ना चेहऱ्याने ओळख झाली होती. तर मग एक दिवशी मी त्यांच्याशी नमस्ते म्हणून त्यांच्याशी जरा मैत्री करायचा प्रयत्न केला की, आणि त्यांना म्हटलं की मला ना तुम्हाला बघून खूप छान वाटतं, किती तुम्ही दोघं पॉझिटिव्ह असता, आणि तुमच्या त्या हसत खेळत तुम्ही एकमेकाशी जेव्हा गप्पा मारता ना, तर मला असं ते बघून खूप छान वाटतं. तर म्हटलं काय हो तुम्ही एवढ्या काय गप्पा मारता. आणि कारण आजकाल नवरा बायको गप्पा मारणं हे दुर्मिळ होत चाललंय, आणि ठराविक वयानंतर तर विषयच राहत नाहीत. म्हणजे 50शी पर्यंत काहीतरी काम असतं म्हणून नवरा बायकोतले संवाद कमी झालेले आहेत. नोकरी, मुलांचं ह्याच्यातनं संवाद कमी झाले, आणि 50 ते 60मध्ये मग परत मुलांचे काय लग्न बाळपण ह्याच्यात कर्तव्य म्हणून हे. पण त्याच्यानंतर काय गप्पा, काय विषय. मग दोघांमधला अंतर वाढत चाललं, संवाद कमी होतो. म्हणून मी म्हटलं त्यांना, तुम्ही काय हो एवढं गप्पा मारता, मला तरी सांगा ना. दोघं हसले बरं का. म्हणाले आजचा आमचा विषय आहे, हातात असं दगड त्यांनी असा असा कॅच केला. म्हटलं काय विषय आहे सांगा ना. आजचा आमचा विषय दगड आहे. हां म्हटलं दगड. हो म्हणाले दगड. म्हणाले रस्त्याने येता येता आम्ही दगडं अशी वेगवेगळ्या आकाराची गोळा करत आलो, आणि मग त्याच्यावर आम्ही बोलतोय की आपण लहानपणी कसं खेळायचो वगैरे. म्हटलं किती छान. तर म्हणाले कालचा आमचा विषय काय होता माहिती आहे का, वांग. अरे बापरे म्हटलं वांग. हो म्हणाले, वांग्याच्या जाती, वांग्याचे प्रकार, वांग्याच्या भाजी, असा आम्ही दोघे गप्पा मारत होतो. मला खूप मजा वाटली. म्हटलं कसं काय बरं इतकं तुम्ही छान रोज गप्पा मारताय बरं का. तर म्हणाले नाही, आमचा मधला काळ खूप काहीतरी वेगळा विचित्र व्हायला लागला होता. आमच्याही दोघांमधला संवाद संपत आला होता. संवाद संपल्यामुळे दोघांमधला आपलेपणा, आपुलकी, एकमेकांची काळजी घेणं हे सगळं कमी झालं होतं, आणि ते कुठेतरी मनाला आत ठुसठुसत होतं. काय बरं करावं, काय बरा करावा. मग बायको पण एकदम म्हणाली यात माझी पण जरा चूक आहे बरं का. ते पुरुष पण म्हणजे जे होते काका म्हणायचं, त्यांना काय म्हणायचं माहीत नाही, पण ते म्हणाले नाही नाही माझी पण चूक आहे. मग तेव्हा म्हणाले की दोघांची आमची चूक होती, पण आम्ही वेळीच सुधारली. तर म्हटलं काय काय बरं. तर म्हणाले नाही, आपला संवाद जेव्हा कमी होतो संसारातला, तेव्हा खूप दुरावा होतो. आणि आता काय झालंय म्हणाले, मुलं शिक्षणाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने लांब लांब असतात, आणि फक्त आपण दोघंच घरात असतो. आणि जेव्हा संवाद साधला जात नाही, तेव्हा घरामध्ये एक भयान शांतता असते. टीव्हीतही गोडी वाटत नाही, पुस्तक वाचावीशी वाटत नाही, आणि शेवटपर्यंत दोघंच आपण एकमेकाला साथ असणार आहे हे कुठेतरी उमजायला लागलं होतं. मग ती जे होत्या काकू त्या एकदम मध्येच बोलल्या, मधल्या काळात मला जर असं वाटलं होतं की माझा आता मुलगा करता झाला आहे, मला मुलाची साथ आहे, ह्या माणसाची आता काही गरज नाही. तर ते म्हणाले हो मलाही असं वाटलं होतं ही काय, ही आता म्हातारी, हिची मला आता गरज नाही. असे दोघं एकमेकाला चिडवत होते, म्हातारी म्हणून वगैरे असं. तर म्हणाले नाही नाही, जेव्हा आमचा संवाद कमी व्हायला लागला, नात्यात कोरडेपणा यायला लागला, तर म्हणाले आम्ही ठरवलं की नाही, जाणीवपूर्वक एकमेकांशी संवाद साधायचा. मग आम्हाला कुठलाही विषय चालतो, कुठलाही विषय. बघा ना, आम्ही काल वांग्यावर 1 तासभर 2 तास बोललो. वेगवेगळ्या जातीचे वांगी, रंग, त्याची भाज्या, आणि कुठली तुझी आई माझी आई काय कशा करायची, ही ताई ती मावशी ही भाजी कशी करायची, ह्याच्यावर म्हणाले आमचे 1.5-2 तास खूप छान गेले. आम्ही बागेतनं परत आलो, त्यात छान वांग पुरण आमचं चाललं होतं, त्याच्यात तेच बोलता बोलता घरी आलो, जेवलो, आणि छान शांतपणे झोपलो. आज आम्ही दगड विषय घेतलेला आहे. लहानपणी आपण दगडांनी काय काय खेळायचो, दगडांनी कसं हे करायचो एकमेकांना वगैरे, असं काय 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 म्हणाले. मित्रांबरोबर दगड खेळताना आपण काय काय केलेलं आहे, दगडांनी आपण कशा कैऱ्या पाडलेल्या. आत्ताही वेगवेगळ्या रंगाचे दगड, पूर्वी सागरकोटे नसायचे सगळ्यांकडे, तर म्हणाले आपण ह्याने दगड ह्याचे असं हे खेळलेलं आहे, सातभात म्हणतात ना तसं खेळलेलं आहोत वगैरे, असं ते काय काय आठवणी सांगत होते दगडाबद्दल. तर मला खूप
छान वाटलं. आता काय माहिती आहे का, 50 नंतर 50 वयानंतर 50 ते 60 मध्ये घरातल्या जबाबदाऱ्या तेवढंच नवरा बायकोंमध्ये संवाद होतो. 60 नंतर मात्र बाईला असं वाटतं, मीच का बरं कायम झुकतं माप घ्यायचं, हा माणूस स्वतःच्याच गुरमीत असतो असं कुठेतरी वाटतं बाईला. ह्या माणूस स्वतःच्याच गुरमीत असतो, मीच का बरं झुकतं माप घ्यायचं, आता माझी मुलं कर्तृत्ववान व्हायला चालली, त्यांची मला साथ लाभेल. म्हणून बाई जरा आपल्या साथीदाराकडे दुर्लक्ष करते. हे मला असं खूप जणांबरोबर बोलले तेव्हा जाणवलं की नाही बाबा, आता नाही मला या माणसामध्ये हे वाटत, कारण ह्या माणसाने मला खूप सुरुवातीला त्रास दिलेला आहे, असं बाईच्या मनात कुठेतरी पूर्वीच्या काळातलं आठवत असतं. आणि ती तो राग आता वयाच्या 60 नंतर काढते. आणि पुरुष म्हणतात की नाही, माझा पण इगो, अहंकार आड आला. मलाही वाटायचं, म्हणाले मी का हिच्याशी बोलायचं, मी आज एवढा मोठ्या पदावरनं रिटायर्ड झालो हो, आणि मी हिच्याशी काय, ही तर एक साधी गृहिणी आहे. म्हणाले असा माझा एक इगो मध्ये यायचा. आणि आता हे सगळं आम्ही बाजूला ठेवलं जेव्हा घरातली पाखरं लांब उडून गेली आणि कळलं की नाही, आपणच शेवटपर्यंत दोघं एकमेकाला साथीला आहोत. कबूल आहे, एक कोणतरी मागं पुढं जाणार. ही पण आम्ही ह्या विषयावर पण बोलतो. अगदी सगळं प्लॅनिंग करून ठेवलंय, कोणीही मागं पुढं गेलं तरी कसं पुढचं नियोजन करायचं हे आम्ही सगळं एकमेकांशी बोललेलो आहोत. त्यामुळे आम्ही आज खूप शांत आहोत. जेव्हा आपण एकमेकांशी बोलत नसतो तेव्हा एक शीतयुद्ध घरामध्ये चालू असतं, असं त्यांच्या बोलण्यात आलं. की हे शीतयुद्ध कसं, तर मग एकमेकांबरोबर टोमणे मारणं किंवा घालून पाडून बोलणं, जे काही बोलायचं ते कुचकं बोलणं, हे आम्हाला टाळायचं होतं. म्हणून मग आम्ही अगदी जाणीवपूर्वक रोज एक विषय घेतो म्हणाले आणि छान त्याच्यावर गप्पा मारतो. मला ते वांगी पुराण हा शब्द त्यांनी वापरला, तो पण खूप आवडला बरं का, की आमचं कालचं वांगी पुराण होतं. म्हटलं मग आजचं काय, आज दगड पुराण का काय, तर हसले जोरजोरामध्ये. तर असे सुद्धा खरंच म्हणजे मला त्यांचं म्हणजे कौतुकही वाटलं की खरंच आहे, असंही जगता आलं पाहिजे. नवरा बायकोंमध्ये शेवटपर्यंत संवाद राहिला पाहिजे, तरच नात्यातली गोडी टिकून राहील. स्पेशली 60 नंतर. 60 नंतर कोणी कोणाला नाही, नवरा बायकोच एकमेकाला असतात, तेव्हा अगदी हे नातं अगदी प्राणापलीकडे जपलं पाहिजे. अगदी आजकालच्या काळातल्या मुलांबरोबर तुम्ही त्याची तुलना करू नका. आपल्याला जेवढं छान जपता येईल तेवढं नक्की जपा, कारण हेच हा आपला आनंदाचा ठेवा आहे आणि तो आपण आपल्याबरोबर वरती घेऊन जाणार आहोत. तेव्हा नक्की हा विचार करा की एकमेकांशी संवाद साधा. त्या आजींसारखंच वांगी पुराण, दगड पुराण, कुठला तरी फुलपुराण, असे काहीतरी नवीन नवीन विषय तुम्ही शोधून काढा आणि छान एकमेकांबद्दल संवाद साधा. आणि तुमचाही संसार किंवा तुमचं शेवटचं जे आपले म्हणतात ना, शेवटची इनिंग चालू आहे ती पण छान जाऊ देत. परत एकदा शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.